नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अंजली गोखले यांच्या मायेची वीण या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, अंजली गोखले लिखित 4च दिवस सासूचे. सुरेनच्या फोनची वाट बघत मी चक्क पेंगायला लागले होते. पुस्तक समोर धरलं होतं, पण वाचलेली अक्षरं काही डोक्यात शिरत नव्हती. मनामध्ये सुरेनचीच आठवण आठवत बसले होते. सुरेन, माझा लाडका मुलगा, तिकडे परदेशात अमेरिकेला गेलाय ना तो. 2 वर्षांसाठी म्हणून गेलाय, पण कधी परततोय कोण जाणे. दर 2 दिवसांनी मी अशी फोनची वाट बघत बसते. डोळ्यावर झोप येतेय, पण मन कुठे तयार आहे झोपायला, ते टक्क जागं आहे. ते कॉम्प्युटरवर ईमेल का काय म्हणतात ना, मला कुठे जमतंय ते. यांचं आणि त्याचं चॅटिंग होतं म्हणे. पण खरं सांगू का, मला ना तो कॉम्प्युटर आवडतच नाही. तसा थोडा शिकायचा मी पण प्रयत्न केला होता, पण ते क्लिक करून त्याची वाट बघणं, कधी आणि कुठे क्लिक करायचं, त्यात तो ॲरो, छे 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 छे, कंटाळलेच मी. आणि काय व्हायचं नेमकं, घरची सगळी कामं आवरून मी तो कॉम्प्युटर शिकायचं ठरवलं ना की नेमके लाईट जायचे. मग काय, दुपारची झोपच आपली बरी वाटायची. पुन्हा लाईट आले की आपली कामं सुरू. एकूण काय, त्या कॉम्प्युटरचं आणि माझं कधी जमलंच नाही. सुरेन सारखं सांगतो की आई, एक ॲड्रेस तयार करून आपली साईट ओपन कर, खूप बरं होईल. पण मी सोयीस्कर दुर्लक्ष करते. ती नुसती अक्षरं वाचून माणूस भेटल्याचा आनंद मिळणार आहे का? फोनवर आवाज ऐकला ना तरी बरं वाटतं. त्याच्या बोलण्यावरनं मी ओळखू शकते तो कसा आहे ते. मागच्याच आठवड्यात त्यांनी नुसतं हॅलो आई म्हटल्या म्हटल्या मी ओळखलं त्याला सर्दी झाली आहे. त्यालाही आश्चर्यच वाटलं. म्हटलं कसं ओळखलं? तर म्हटलं अरे त्यात अवघड आहे का? मुलाचं दुखलं खोपलं आईलाच कळणार का नाही? हां, तर काय सांगत होते, मला आपलं फोनवर बोलणं आवडतं. आता आज मी ठरवूनच ठेवलं आहे. आज त्याला सांगायचं, बाबा रे, एकदा येऊन जा इकडे. आपले पैसे खर्च करून यायला लागलं ना तरी चालेल, पण ये आता बाबा. आला की त्याला मुली बघायच्या आणि लग्नाचं ठरवायचं. एकटं किती दिवस आणि का म्हणून राहायचं? सगळं छान आहे. छानशी मुलगी मिळेल माझ्या सुरेनला. मग जा म्हणावं तिला घेऊन खुशाल तिकडे. मला काही काळजी नाही मग. खरंच, सुरेनचं वेळेवर लग्न झालंच पाहिजे. अरे हो, म्हणजे मग मी सासू होणार. अगं बाई, खरंच की. आपली लेवल वाढेल ना. मुलाची आई, मुलाची आई, किती मान मिळेल का नाही? पण आपण काही लग्नात मुलीच्या आईकडनं पाय धुवून घ्यायचे नाहीत हां. मला एकदम आठवलं, माझ्या लग्नात माझ्या आईने यांचे आणि सासूबाईंचे अगदी गरम पाण्यानं पाय धुतले होते, टॉवेलनं पुसले सुद्धा होते. नंतर फोटो बघताना मला इतका राग आला होता. आईला मी म्हटलं सुद्धा की हे काय गाई, का धुतलेस तू पाय? का म्हणून आपण कमीपणा घ्यायचा? त्यावेळी थोडंसं हसून आई म्हणाली, अगं एवढं काय त्यात? कमीपणा कसला आलाय त्यात? तुझ्या सासूबाई माझ्याहून वयानं मोठ्याच आहेत. मोठ्या माणसाचा मान ठेवला तर एवढं काय वाटायचं त्यात? माझ्या सुखासाठी आईला पाय धुवायला लागले, ही बोच कितीतरी वर्ष माझ्या मनात होती. मला खूप वाईट वाटत होतं. पाय धुवायचे म्हणजे जराही कमीपणा कसा वाटला नाही आईला, याचं आश्चर्यसुद्धा मला वाटायचं. खरंच, आपल्याला मुलगी असती तर जमलं असतं का आपल्याला असं वागणं? जाऊ दे, सध्या तरी तो विचार करायचं काही कारण नाही. पण हे नक्की की मी काय पाय धुवून घेणार नाही. ट्रिंग ट्रिंग, फोनच्या रिंगनं भानावर आले. हां, हॅलो आई. अगं आई, कशी आहेस? अरे मी ठीक आहे बाबा, तू कसा आहेस? आई, तुला ना 2 छान न्यूज द्यायचे आहेत बरं का.
अरे हो रे बाबा, मलाही तुला काही सांगायचं आहे. आई, हे बघ, पहिली बातमी म्हणजे मी 2 महिन्यांसाठी तिकडे येतोय. वाह, 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 वाह! छान वाटलं रे, छान वाटलं. कधी येतोयस? आम्ही येणार हं तुला आणायला मुंबईला. अगं हो आई. आई तिकीट बुक झालं ना की कळवतोच मी. आणि आई, दुसरी न्यूज म्हणजे मी तुझ्यासाठी सून पसंत केली आहे. काय? केवढ्यांदा तरी किंचाळलेच मी. हो आई. आणि आई, ही बातमी मी सगळ्यात आधी फक्त तुलाच सांगतोय बरं का. हां, आता बाबांना SMS करेन मी. आई, आई, मोना तुला नक्की आवडेल अगं. सुरेन उत्साहात बोलतच सुटला होता आणि मी मात्र अस्वस्थ व्हायला लागले. काय रे? ही मोना कोण? अगं आई, तुझ्या सुनेचं नाव आहे मोना, म्हणजे मोनिका देशपांडे. मी तिला मोना म्हणतो. बरं आई, बाबांच्या लॅपटॉपवर मी फोटो पाठवतो मोनाचा. तू बघ, पुन्हा उद्या फोन करतो हां. आत्ता मला काम आहे. बाय. सुरेनची सुपरफास्ट एकदम थांबली आणि मी भानावर आले. बॉम्बस्फोट म्हणतात तो हा तर नव्हे. त्याच्या धाड बोलण्यानं मी गारच पडले होते. सुरेननं मुलगी ठरवली आहे. मग मला आनंद झालाय का मी आश्चर्यचकित झाली आहे. बहुधा मला न कल्पना देता एकदम बातमी सांगितली म्हणून तर मी अचंबित झाले का? आत्ता कुठं सुरेनसाठी मुली पाहाव्यात असं मी ठरवत होते. मग त्या मुली बघणं, त्यांच्याकडे जाणं, आपलं मत सांगणं. ही मुलगी अशीच वाटते, ती थोडी गिड्डीच वाटते, सुरेनपुढे ही बाई सावळीच वाटते, ही तर बाई मुग्धच वाटते. असं काही म्हणायचा चान्सच दिला नाही त्यांनी म्हणून मी अस्वस्थ झाली आहे का? माझ्या सुनेसाठी माझीही काही स्वप्न आहेत. पण या फोनमुळे ना माझी ती स्वप्न विरून गेली. माझ्यातली टिपिकल आई आणि होऊ घातलेली टिपिकल सासू कुठेतरी दुखावली गेली आहे. हे असं वाटणं चूक आहे हे समजत होतो. सुरेननं खरं तर किती छान बातमी दिली आहे. त्याच्या बोलण्यावरनं तो खूप खुश दिसतोय. आणि ही बातमी सगळ्यात पहिल्यांदा मलाच सांगितली ना, म्हणजे आईला अगदीच विसरलेला नाहीये तो. सगळं बरोबर वाटत होतं, पण मनात कुठेतरी खट्टूपणा आला होता. कोण असेल ही मोना? कशी असेल? याला भेटली कुठे? किती दिवस झाले यांची गाठ पडून? इकडे परत येईल ना सुरेन? लग्न कुठे करायचं? कुठल्या पद्धतीने होईल ते? मुलाची आई म्हणून आपल्याला काही मान मिळेल का नाही? आणि या मोनाला आपल्या घरातल्या रीतीभाती कशा सांगायच्या? ऐकणार आहे का ती? फोटो पाठवतो म्हणाला म्हणजे ती पण तिथेच आहे वाटतं. मग आपल्या देवांचं वगैरे कसं करणार ती? माझं मन पळतच सुटलं होतं. एवढ्यात यांच्या गाडीचा हॉर्न वाजला. रोजच्याप्रमाणे दार उघडायला मी गेले. दार उघडल्या हसत ते म्हणाले, मग काय सासूबाई, खुश आहात ना सासूबाई?" म्हणजे सुरेनचा SMS यांना आला वाटतं. मी काही न बोलता यांच्याकडे नुसतं पाहिलं. बहुधा माझ्या मनातली खळबळ यांच्या लक्षात आलेली असावी. अगं आता असंच व्हायचं. आपला काळ वेगळा, आत्ताचा वेगळा. आत्ताची मुलं हुशार आहेत. त्यांची मतं पक्की आहेत. आपण नुसतं हो म्हणायचं आणि त्यांच्या आनंदात आपला आनंद मानायचा. इतकं कसं पटकन स्वीकारतात हे लोक? मीच का डिस्टर्ब झाले एवढी? यांचं म्हणणं खरंच आहे ना. त्यांच्या आनंदातच आता आपला आनंद मानायचा. लॅपटॉपवर मोनाचा फोटो पाहिला आणि मी अगदी हरखून गेले. माझ्या सुरेनची पसंती एकदम छान होती. मुलगी एकदम गोड दिसत होती. गोल चेहरा, अप्रसं नाक, मस्तपैकी कट आणि सुंदरसं हसणं.
माझ्या कल्पनेपेक्षाही छान होती हां मोना. मला एकदम आवडली. एका फोटोतच एकदम आपुलकी वाटायला लागली मला. खरंच मी एकदम खुश होऊन गेले. मनातल्या सगळ्या शंका एकदम निघून गेल्या. तिच्याबद्दल एकदम ओढ वाटायला लागली. कधी एकदा तिला पाहतीये, भेटतीये, तिच्याशी बोलतीये असं मला होऊन गेलं. हां हां म्हणता बातमी सगळीकडे पसरली. आधी त्याच्या मित्रमंडळींना काही आश्चर्य वाटलं नाही, पण सगळ्यांना खूप आनंद मात्र झाला. मोना मुंबईची. तिच्या वडिलांची कसलीशी फर्म आहे म्हणे. सुरेनसारखी ती सुद्धा एकुलती एक. पण ती चौथीत असताना तिची आई तिला आणि बाबांना सोडून कुणाबरोबर तरी निघून गेली म्हणे. तिच्या बाबांनी जिद्दीने मोनाला वाढवलं, काही कमी पडू दिलं नाही. हुशार मोना CS MCS करून सुरेनच्या कंपनीत सिलेक्ट झाली आणि काही काळाकरता तिलाही अमेरिकेला जायची संधी मिळाली आणि मग तिकडे या दोघांची गाठ पडली. अर्थात हे सगळं सुरेनकडनं फोनवरनं मला समजलं. सुरेनचं 2 महिने येणं म्हणजे काय? अगदी फुलपाखरासारखं उडत उडत. त्या 1.5 महिना कंपनीच्या कामासाठी बेंगलोरलाच जायचं होतं त्याला. त्यानंतर मोना इकडे इंडियात येणार आणि मग आम्ही लग्न करून द्यायचं. असो, काय करणार? आली या भोगाशी असावे सादर. बेंगलोरचं काम संपून सुरेन आला आणि आमची मोनाची वाट पाहणं सुरू झालं. माझ्या लाडक्या सुनेला पाहायला, भेटायला मी अगदी उतावेळ झालेली होते. मुंबईहून खास गाडीनंच मोना, तिचे वडील आणि काका काकू आम्हाला भेटायला आले. छानशी गुलाबी साडी, गळ्यात नाजूक साखळी, हातात बांगड्या, अशा मोनानं आमच्या घरी पाऊल टाकलं आणि पहिल्याच झटक्यात आम्हाला तिने जिंकलं. आत येऊन वाकून नमस्कारही केला. मग काय विचारता, आम्ही सगळे खुश. आई, सुरेननं तुमच्याबद्दल खूप सांगितलंय, मोना म्हणाली. तिच्या तोंडून आई शब्द ऐकला आणि मी मोहरूनच गेले. मुलीच्या तोंडून आई हाक ऐकणं म्हणजे कसं चांदणं बरसल्यासारखं वाटतं. सुरेनच काय, मीही प्रेमात पडले मोनाच्या. जेवढा वेळ ते लोक घरी होते तेवढ्यात मी खूप बोलून घेतलं मोनाशी. पुढचंही सगळं ठरवून टाकलं. दोघांनाही परत जायची घाई होती. पुढच्याच बुधवारी रात्रीची विमानाची तिकीटही बुक होती. मग काय, आम्हाला सगळी गडबडच करायला लागली. मोनाच्या बाबांनी रविवारी मुंबईत हॉल बुक करून ठेवला होता. लग्न तेच करून देणार होते. परत इकडे सोमवारी येऊन आमच्या घरी पूजा. एक संध्याकाळ आमचं रिसेप्शन. लगेच त्यांना मुंबईला सोडायला आम्हाला निघायलाच हवं होतं. हो, बुधवारी रात्रीची फ्लाईट होती ना. म्हणजे माझी सून जेमतेम 4 दिवस आमच्याजवळ राहणार. मला एकदम आठवलं. माझ्या सासूबाई मला नेहमी म्हणायच्या, तुझं बघ 4च दिवस सासूचे असं होणार. त्यावेळी रात्रीची ती TV वरची सिरियल आम्ही दोघी न चुकता बघायचो. बघायचो म्हणजे काय, तिकडे चित्र पुढे सरकत असायची आणि इकडे यांच्या गप्पा रंगायच्या. तिकडे सासू, सून, मुलगा, नणंद यांची बोलणी सुरू झाली की इकडे मला त्यांच्या वेळच्या एक एक आठवणी सांगायच्या. कोणाचं लग्न कसं जमलं, कोणाची सासू कशी, कोणाकडे लग्नात काय गोंधळ झाला, कोणी काय मागणं केलं. आपण आपल्या आयुष्याचं व्यवस्थापन कसं व्यवस्थित केलं तेही पटवून द्यायच्या. त्यांचा एकुलता एक मुलगा, अर्थात हे लहानपणापासून हुशार. पण त्यांनी आपल्या औषधाच्याच दुकानाकडे पाहायचं हेच पहिल्यापासून मनावर बिंबवलं आणि अर्थात त्यामुळे त्यांची सून, म्हणजे मी, आपोआप त्यांच्याजवळ राहिले. त्यामुळे त्यांचं म्हातारपण सुसह्य गेलं. मला नेहमी म्हणायच्या, सुरेन हुशार हुशार म्हणून कौतुक करताय खरं, पण तुमच्या म्हातारपणी तो काही तुमच्यापाशी राहणार नाही आणि तुम्हाला मुलाची, सुनेची, नातवंडांची वाट बघत बसायला लागणार.
सासूचे असे 4च दिवस येणार हं तुमच्या वाट्याला. आत्ता मला जाणवतंय त्यांचं म्हणणं. अगदी तंतोतंत खरं झालं. सुरेंचं लग्न, पूजा, रिसेप्शन सगळं कसं धावपळीत, गडबडीत, पण दणक्यात पार पडलं. आणि रविवार, सोमवार, मंगळवार करता करता बुधवार उजाडला. आजच रात्री दोघं अमेरिकेला परत जाणार. माझं मन उगाचच उदास उदास व्हायला लागलं. व्याकुळ व्हायला लागलं. भरल्या मनानं आणि भरल्या डोळ्यांनी दोघांना विमानतळावर निरोप दिला. माझ्या मनात आलं, खरंच माझ्या बाबतीत अगदी 4च दिवस सासूचे असं झालं. पण असे नका. उरलेले 361 दिवस फक्त आईचेच आहेत ना. सुरेंची आणि मोनाची आई. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अंजली गोखले लिखित कथा 4च दिवस सासूचे. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथेचा व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्यातर्फे करा. आणि हो, भेटत रहा उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा, कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.